नमस्ते, चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण अळीवाचे लाडू करणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। चला सुरुवात करू। 1 वाटी सुके खारीक घेतले आहे, 1 वाटी सुके खोबरे घेतले आहे, 1.5 वाटी किसून घेतलेला गूळ, अळीव घेतले आहे, मनुके, काजू आणि बदाम घेतले आहेत, डिंक, वेलची पूड, मेथी दाणे आणि साजूक तूप घेतले आहे। गॅस चालू केला आहे। आता सर्व साहित्य आपण छान गवळे गवळे खारीक भाजून झाले आहे। आता प्लेट मध्ये काढून घेऊ। आता सुके खोबरे पण गवळे गवळे भाजून घेणार आहोत। खोबरे छान गवळे गवळे भाजून झाले आहे। आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊ। मेथी दाणे ही छान भाजून झाले आहे, प्लेट मध्ये काढून घेऊ। आता अळीव आपण छान भाजून घेऊ गवळे गवळे। अळीव छान भाजून झाले आहे, आता प्लेट मध्ये काढून घेऊ। आता साजूक तुपावर आपण ड्रायफ्रुट्स तळून घेणार आहोत। काजू आणि बदाम तळून घेणार आहोत। काजू आणि बदाम छान तळून झाले आहे, आता प्लेट मध्ये काढून घेऊ। आता मनुके तळून घेऊ। डिंक आपण तळून घेणार आहे। फुलून आला आहे, डिंक छान फुलून आला आहे। आता आपण त्यामध्ये गूळ घालणार आहोत। गूळ छान वितळला आहे, आता गॅस बंद करू। लाडूचं सर्व साहित्य थंड झालेलं आहे। आता हे आपण मिक्सरला लावून घेणार आहोत। अळीव आणि खोबरे मिक्सर मध्ये आणि वेलची पूड आणि मेथी दाणे सर्व एकत्र मिक्सर करून घेऊ। सुकी खारीक भाजून घेतलेली मिक्सर करून घेऊ। सुकी खारीक मिक्सर करून झाली आहे, आता ती आपण डिश मध्ये काढून घेऊ। आता गूळ ही मिक्सर करून घेऊया। गूळ छान बारीक झाला आहे, आता आपण तो डिश मध्ये काढून घेऊ। आता ड्रायफ्रुट्स बारीक करून घेऊ। ड्रायफ्रूट छान बारीक झाले आहेत, डिश मध्ये काढून घेऊ। आपले सर्व लाडूचे मिश्रण मिक्सर करून झाले, त्यामध्ये आपण मनुके घालणार आहोत, अळीव, सर्व मिश्रण एकत्र करून घेऊ एकजीव आणि लाडू वळून घेऊया। अशा प्रकारे आपले अळीवाचे लाडू तयार झाले आहेत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करा। बाय बाय।